नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश सर स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे ती पार पडलेली आहे आणि त्या अनुषंगानेच इयत्ता 5वीचं जे काही पहिला पेपर म्हणजे गणित आणि मराठीचा पेपर झालेला आहे त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याची उत्तरं थोडक्यात ॲन्सर की आपल्याला या ठिकाणी मी सर्वांना सांगत आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया। तर पहा, हा जो काही क्वेश्चन पेपरचा सेट आहे हा इयत्ता 5वीचा डी हा संच आहे आणि याच्यामध्ये आपण त्याची उत्तरं पाहणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा पहिला प्रश्न होता पहा, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा आणि याचं उत्तर आहे क्रीडा महोत्सव। त्यानंतर दुसरा प्रश्न होता, या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिसेल पहा, पहिला प्रश्न होता पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा आणि याचं उत्तर आहे क्रीडा महोत्सव। त्यानंतर दुसरा प्रश्न होता की ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या काय होईल, तर तोंडाला पाणी सुटणार आहे आणि म्हणून त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पहा, पुढील आकृतीत अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा आणि यातील जर अक्षर तुम्ही जर पाहिले तर एक म्हण तयार होते, बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा। मग आपण जर विचार केला तर आपल्याला विचारलं होतं चौथ्या अक्षराचा पर्याय 1, 2, 3 आणि 4, म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 मू। त्यानंतर प्रश्न पुढचा आहे चौथा पहा, सिस्टीम या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात, तर सिस्टीम या शब्दाला मराठीमध्ये प्रणाली असं म्हणतात। अशा हे 4 प्रश्न आपण पाहिले। त्यानंतर पाहूयात पुढचा 5 नंबरचा प्रश्न। 5 नंबरच्या प्रश्नामध्ये 5 सुसंगत असा परिच्छेद तयार करायचा होता। परिच्छेदामध्ये 3ही प्रश्न तुम्हाला वाचून घ्यावे लागतात। सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी जमले होते, आता सर्व ठिकाणी ते जमणार आहेत। त्यानंतर ते सर्वांनी काय केलं, योग साधना करू शकतात, बुरजाची पाणी काही करू शकतात, परंतु इथं उत्तर सापडतं 7व्या प्रश्नामध्ये। निमित्त होतं 21 जून, 21 जूनला काय असतं तर योग दिन आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय। त्यानंतर मग इथून परिच्छेद आपल्याला समजून घ्यायचं आहे, सर्व विद्यार्थी कुठे जमले असणार आहेत, तर सर्व विद्यार्थी सभागृहामध्ये जमलेले असतील आणि त्यानंतर 6व्या प्रश्नाचं उत्तर होतं, त्यामुळे ते सर्वांनी काय केलं असेल, योग दिनाच्या दिवशी काय केलं जाईल तर योग साधना केली जाईल। त्यानंतर प्रश्न आहे 8व्या प्रश्नामध्ये म्हटलं होतं मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व, त्याला शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द निवडायचा होता आणि त्याचं उत्तर आहे सूत्र। त्यानंतर 9वा प्रश्न आहे खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा। तर या ठिकाणी जर वर्णानुसार आपण विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला शब्द बनतो गजरा, त्यानंतर दुसरा शब्द बनतो गरज, तिसरा शब्द बनतो चरण, चौथा शब्द बनतो जरब, 5वा शब्द बनतो नगर, 6वा शब्द बनतो नजर आणि 7वा शब्द बनतो वजन। आणि म्हणून मध्ये टोटल जर शब्द पाहिले तर 7 आहे, म्हणून मधला क्रमांक 4था येईल आणि तो शब्द आहे जरब। जसे पुढील 10वा प्रश्न पहा, गंजी गवताची असते तशी धान्याची काय असते तर धान्याची रास असते। हे झाले 10 प्रश्न। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात। 11वा प्रश्न होता पहा, आरती प्रभू हे कुणाचं टोपण नाव आहे, तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर असं त्याचं उत्तर आहे। त्यानंतर राधाची बाहुली बोलकी आहे, याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी, या बोलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, मग बोलकीचं ऑपोजिट काय होतं तर अबोल असं होतं, म्हणून त्याचं उत्तर आहे 4। त्यानंतर 13वा प्रश्न, पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखायची होती, तर चुकीची जोडी पहा, सर्वांना माहिती साप बिळामध्ये राहतो, सिंह गुहेमध्ये आणि घोडा तबेल्यामध्ये, म्हणून याचं उत्तर आहे कोळी घरटे। तर कोळ्याचं काय असतं, जाळं असतं। त्यानंतर 14वा प्रश्न, 14व्या प्रश्नामध्ये याचंही ऑप्शन नंबर 2 आहे, या ठिकाणी शब्द टाकून पाहिल्याच्या नंतर कळतील। स्पंदन हा शब्द बनेल, नंतर वादन हा शब्द बनेल, रुदन हा शब्द बनेल आणि नंतर सदन हा शब्द बनेल। त्यानंतर 15वा प्रश्न, 15व्या प्रश्नामध्ये म्हटलं होतं पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थाने वापरला जात नाही, तर बाकीचे सर्व वापरले जातात। पर्याय क्रमांक 4 जो आहे तो वास, त्याचा गंध होतो परंतु अवसर असं होत नाही। त्यानंतर पॅसेज, या ठिकाणी पॅसेज आला होता उतारा, तर उतार्यामधील प्रश्नांची उत्तरे। 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे, त्याचे प्रश्न असा होता एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल, तुम्ही ऑप्शन जरी वाचले असते तरी त्याचं उत्तर तुम्हाला समजून जातं, त्याचं उत्तर आहे त्याचे चित्त शुद्ध असेल तर, पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, प्रश्न क्रमांक 17मध्ये पटवून देणे याचा वाक्प्रचार उतार्यात आला नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे, आता आला आहे सॉरी, तर या प्रश्नाचं उत्तर होतं 2 क्रमांक, पटवून देणे म्हणजेच गळी उतरवणे। यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी विचारलं होतं खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते, पाण्याने मन स्वच्छ होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते या पर्यायाचं। त्यानंतर 19 ते 21 साठी या ठिकाणी जाहिरात आलेली होती आणि जाहिरातीवरून तुम्हाला
प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. 19वा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये प्रश्न असा होता, सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. परवडणारी फी आहे का? आहे. भरपूर लेखन सराव करून घेतला जाणार आहे. सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग देखील असणार आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे, सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटामध्ये होणार आहे? तर फक्त माध्यमिक असं त्याचं उत्तर असणार आहे. सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केलेला आहे? तर जाहिरातीमध्ये सापडतं आपल्याला भाषाप्रेमी मंडळाने आयोजित केलेला आहे. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे, रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते. वरील वाक्यात विशेष तुम्हाला विचारलं होतं, मग विशेष काय आहे? तर रेखीव रांगोळी, म्हणून रेखीव त्याचं उत्तर असणार आहे. दिलेल्या पर्यायांमधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द विचारला होता. यात नसलेला याचाच अर्थ की ज्याचं एकवचन आणि अनेक वचन देखील होणार आहे. मग असा शब्द आहे वाघ, म्हणून याचं उत्तर आहे वाघ. त्यानंतर 24वा प्रश्न, खालील वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले? प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झाले नाही. छोटी 2 वाक्य असल्या कारणाने या ठिकाणी अर्धविरामाचा वापर या ठिकाणी पणच्या अगोदर केला जाणार आहे, म्हणून 4था पर्याय त्याचं उत्तर असणार आहे. खालील भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. 25वा प्रश्न, मी नदीकाठी खेळत असे. तर असं या तिसरा पर्याय हा 25चं उत्तर असणार आहे. हे पाहिले आपण मराठीचे प्रश्न. त्यानंतर आपण पाहूयात गणिताचे काही प्रश्न. गणितामध्ये या ठिकाणी काही संख्या दिल्या होत्या 3, 2, 5, 0, 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 6 अंकी लहानात लहान संख्या परंतु ती कोणती संख्या? तर विषम संख्या तयार करायची होती आणि ती संख्या या ठिकाणी मी बनवून दाखवलेली आहे. आणि ही संख्या बनवून झाल्याच्या नंतर एकक स्थानी आणि शतक स्थानी जे अंक येतील त्यांचा गुणाकार विचारला होता. तर एकक स्थानी 5 आला आणि शतक स्थानी 3 आला, म्हणून यांचा गुणाकार झाला 5 त्रिक 15, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न होता, निशाने 1350 रुपयाला घेतलेली एक वस्तू 1730ला विकली. आता जास्तला विकलेली याचा अर्थ नफा झालेला आहे आणि त्यांची जर वजाबाकी केली तर उत्तर आपल्याला सापडतं 380 रुपये नफा. त्यानंतर शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? लगत येणार नाही याचा अर्थ तो ऑपोजिट येईल आणि त्याचं उत्तर आहे 36. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीमध्ये काही विधान होते आणि त्यातलं चुकीचं विधान विचारलेलं होतं आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मी डायरेक्ट उत्तर सांगतो याचं कसं होतं. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. तर नाही, 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार करून निम्म केल्याच्या नंतर त्रिकोणी संख्या मिळत असते, म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे आणि 4था पर्याय जो आहे तो रॉंग होईल. त्यानंतर 30 या प्रश्नाचं उत्तर आहे, 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत. मग 12ने विभाज्य असलेली 2 अंकी मोठी संख्या कोणती आहे? 96, नंतर 84, 72, 60 आणि 48. आणि मग तुम्हाला किती विचारली आहे? तर डावीकडून 5वी 1, 2, 3, 4 आणि 5, मग ती 48 असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 31व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, अफरोजने 12 किलोमीटर 300 मीटर अंतरांपैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलनं पार केलं तर उर्वरित किती अंतर शिल्लक राहते किंवा धावत पार केलेला, असा तो प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी देखील दोघांची वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी केल्याच्यानंतर आपल्याला उत्तर सापडतं 2.800 असं उत्तर येईल, परंतु ते उत्तर मीटरमध्ये असतं, त्याला कन्वर्ट जर केलं तर ते किलोमीटरमध्ये 2.8 याचा अर्थ 2.800 या ठिकाणी होणार आहे पर्याय क्रमांक 1. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे मे महिन्यामध्ये उगाचच आपल्याला दिलेल्या महिन्याचं नाव, परंतु काय म्हटलेलं आहे 5780चं तिकीट होतं आणि त्यावरती 30% रक्कम कपात करण्यात आली. तर 30%च नुकसान झालेले, कपात केली याचा अर्थ त्यांनी ते पैसे घेतलेले आहेत. मग 30% जर कपात झाली तर या प्रश्नाचं उत्तर जर आपण काढलं तर 5780चे 30% जर काढले तर 1734 येतात आणि म्हणून याचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 33वा प्रश्नाच्या बाबतीत म्हटलेले विधान चुकीचं, इष्टिकाची तिची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात का? तर नसतात, म्हणून याचं उत्तर आहे 3. 22,000 सोपा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4. यानंतर 35वी आकृती. 35व्या प्रश्नामध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्व बाजू काढून घ्यायच्या होत्या. ही टोटल इथपासून 6 होते आणि इथलं अंतर जर इकडून पाहिलं आपण तर इथून इथं जर जॉईन केलं इथून खाली तर हे 2 भरणार आहे, याचाच अर्थ वरचं 4 आहे, म्हणून इथलं देखील आपण या ठिकाणी 4 मांडलेलं आहे. अशा पद्धतीने सगळं काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला सर्व बाजूंची लांबी काढून घ्यायची होती आणि त्या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज भरते 36, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 36. त्यानंतर 36वा प्रश्न. 36व्या प्रश्नामध्ये
दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी त्यानं 3,780 रुपये खर्च केला. याचा अर्थ ती मोटरसायकल त्याला पडली 39,680 रुपयाला आणि विकली मात्र 40,750ला. याचा अर्थ जास्त किमतीला विकल्यामुळे नफा झाला आणि त्या दोघांची जर वजाबाकी केली तर 1,070 उत्तर येतं, म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 37व्या प्रश्नामध्ये स्वस्त धान्याचं दुकान होतं. 85 पोती, 50 पोती, 15 पोती असे होते आणि प्रत्येकामध्ये 40-40 किलो होतं. मग 85 गुणिले 40, 50 गुणिले 40, 15 गुणिले 40 आणि या सर्वांची जर बेरीज केली तर 6,000 हे बेरीज भरतं आणि 6,000 किलो. इथं गणितामध्ये देखील किलो दिलं होतं, म्हणून पर्यायामध्ये सुद्धा उत्तर तुम्हाला 6,000 किलो लागणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 38वा. खालील अपूर्णांकाच्या जोड्यातील चौकटीत हे चिन्ह बसवायचे होते. तर यांचं जर तुम्ही छेदसारखे करून घेतलं तर या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आणि या ठिकाणी हा अपूर्णांक मोठा भरतो, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 39वा. कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या येते. या ठिकाणी आपण पाहून घेऊ शकतो. 1 ही विषम संख्या आहे, 3 ही विषम संख्या, यांचा गुणाकार केला 3 आला, परंतु या ठिकाणी काय म्हटलं आहे, सम येते. सम मिळते का नाही, विषम संख्या आली, याचा अर्थ पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 40वा प्रश्न. 40व्या प्रश्नामध्ये म्हटलेला आहे, रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटं लागतात. 15 मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटांमध्ये पूर्ण केलेला आहे. आता हे 15 मिनिटांची विश्रांती घेऊन 1 तास 50 मिनिटे होत आहेत त्याच्यामध्ये म्हणून यांची बेरीज जर करून घेतली आपण तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. आलं लक्षामध्ये, 1:35 मिनिटांनी. ते कसं आलेलं आहे या ठिकाणी मी करून ठेवलेलं आहे. तर टोटल मिनटं किती भरतात, मिनटांची डायरेक्ट बेरीज दाखवतो मी तुम्हाला. 50 आणि 30 किती झाले, तर 50 आणि 30 80 झाले आणि 80 हे 15, टोटल 95 मिनटं झाले. आता 95 मिनटं नसतात म्हणून 60 मिनटं जर मायनस केले आपण तर शिल्लक राहतात 35 मिनटं आणि 35 मिनटावाला एकच पर्याय होता, म्हणून हा उत्तर त्याचं असणार आहे. म्हणजे 13:35 तर 13:35 जर कन्वर्ट केलं आपण तर ते 1:35 मिनटं होतात. अशी त्यांची बेरीज भरते 13:35. त्याला कन्वर्ट करायचं आहे 12 तासाच्या घड्याळामध्ये, ते होतं 1:35 मिनटं. त्यानंतर 41वा प्रश्न आहे, एका आयताकृतीला भिंतीला रंग द्यायचा होता. हे गणित खूप सोपं होतं 45 रुपये प्रति चौरस मीटर, 2,700 रुपये खर्च आला. जर भिंतीची लांबी 15 असेल, म्हणजे जर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 3 संख्यांचा गुणाकार करून 2,700 भरायला पाहिजे होता. 15 त्यानंतर रुंदी म्हणजे क्षेत्रफळ काढण्यासाठी गुणाकार असतो लांबी आणि रुंदीचा. लांबी 15 आहे, रुंदी यांचा गुणाकार गुणिले 45. मग 15 गुणिले 45 गुणिले रुंदी आपल्याला करायचं आणि 2,700 भरलं पाहिजे. मग 2,700ला जर आपण 45 गुणिले 15ने जर भागलं तर याचं उत्तर येतं 4 आणि म्हणून त्याचं उत्तर असतं 4 मीटर. त्यानंतर 12 किलोग्रॅम आणि 1350 ग्रॅम. या ठिकाणी किलोग्रॅम आहेत आणि या ठिकाणी ग्रॅम आहेत. परिमाणं सारखी जर केली आपण ग्राममध्ये कन्वर्ट केलं तर हे 12,000 होतात आणि 12,000 आणि 1350 13,350 ग्रॅम होतं. पुन्हा त्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केलं तर उत्तर येतं तिसरा पर्याय. त्यानंतर 43 नंबर. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे 72 रुपये 5 पैसे 5 पैसे म्हणजे 0.5 असं आपल्याला लिहावं लागतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. 44वा प्रश्न देखील खूप सोपा होता. 2,500 प्रति क्विंटल दराने गव्हाचे 300 पोते. 2,500 गुणिले जर 300 आपण केलं तर 2,500 गुणिले 300 करायचं आहे आणि त्यानंतर 2,500 गुणिले 300 केल्याच्यानंतर उत्तर येतं या ठिकाणी दिलेलं आहे 7,50,000. त्याचबरोबर मग आता 70 पोती खराब झाली, तर 70 पोती खराब झाली याचा अर्थ किती पोती शिल्लक राहिली, 300मधून 70 पोती गेली तर 230 राहिली आणि 230 गुणिले पुन्हा ते 230 पोते 2,700 रुपयाने विकले तर त्यांचा गुणाकार येतो 6,21,000 आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर येतं 1,29,000 रुपये, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे त्याचं उत्तर असणार आहे 44व्या प्रश्नाचं. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 45वा जो काही प्रश्न आहे, 45व्या प्रश्नामध्ये कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटना होत्या, त्यांनी या ठिकाणी मदत केली होती. यांचं फक्त बेरीज करायची होती, ही बेरीज होते 69,200 रुपये. त्यानंतर 46 नंबरचा प्रश्न. 1250 आसन म्हणजे सीट होते, 12% पहिल्या दिवशी रिकामे राहिल्या, 10% दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 4%. तरी 3 दिवसात एकूण किती असणे यांची जर बेरीज केली, 12 10 झाले 22 आणि 22 आणि 4 झाले 26. मग 1250चे तुम्हाला काय करायचं आहे 26% काढायचं आणि त्याचं उत्तर येतं मग 325. 15 मार्चला सोमवार होता. 15 मार्चमधून 7 जर मायनस केले तर 8ला देखील सोमवार असणार आहे. 8मधून पुन्हा 7 मायनस केले तर 1. मग 1 तारखेला सोमवार होता, 2 तारखेला मंगळवार असेल आणि 3 तारखेला बुधवार असेल. म्हणजे 1 मार्चमध्ये मार्चचा जर विचार केला आपण तर टोटल
31 दिवस असतात. या 31 दिवसामधले 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारखेचे वार जे असतील ते 5 वेळा येतात. 1 तारखेला सोमवारच आला, 2 तारखेला मंगळवार आला आणि 3 तारखेला बुधवार आला. मात्र पर्याय एकच आहे बुधवार, म्हणून याचं उत्तर असणार आहे बुधवार. एका वर्तुळाची त्रिज्या 7.2 सेंटीमीटर होती, तर त्याचा व्यास करायचा होता. 2ने गुणायचं होतं याला. 7/2 याला जर 2ने आपण गुणलं तर 2 2 कट होतात, मग राहतात फक्त 7 आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 49वा प्रश्न, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडील तिसरी असणाऱ्या संख्यांची बेरीज. या संख्या जर आपण उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्याकडून सुरुवात जर केली तर ही 1 नंबरला संख्या येईल, त्यानंतर 2 नंबरला येईल, त्यानंतर 3 नंबर आणि 4 नंबर आणि मग यांची आपल्याला बेरीज करायची होती. तर सर्वात मोठी जी आहे ती आहे 78,531 आणि जी काही उजवीकडून तिसरी येते ती येते 78,351. यांची जर बेरीज केली तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर येत आहे. त्यानंतर 50वा प्रश्न पहा, 15 लिटर 200 मिली आणि त्यामधून मायनस करायचे होते 13 लिटर 530 मिली. यांची जर वजाबाकी केली तर 1.670 म्हणजेच 1 लिटर 670 मिली. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने भाग जातो? 3ची कसोटी या ठिकाणी जर पाहिलं 3 आणि 2 5 झाले आणि 5 आणि 5 10 आणि 2 12, 12ला भाग जातो 3ने, याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे म्हटलेलं. यांची जर वजाबाकी केली तर 1/7 झालं. यांची जर वजाबाकी केली तर 2/5 झालं आणि 2/5ला जर 2ला आपण 7ने गुणलं तर 14 होतं, 5ला 7ने गुणलं तर 35 होतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 53 नंबरचा प्रश्न होता. तर या ठिकाणी प्लॉट दिलेला आहे पण त्याच्याजवळ 7, 12, 300 अशी रक्कम आहे. यांची वजाबाकी करायची होती. वजाबाकी केली तर पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर येत आहे. त्यानंतर 12 तास 18 मिनटे व 6 तास 45 मिनटे यांची देखील वजाबाकी केली आपण तर आपल्याला माहिती आहे की 18 मिनटं आहेत. 18 मिनटातून 45 मिनटं मायनस होणार नाही, त्यामुळे 60 मिनटं त्यामध्ये ॲड केले. टोटल 78 मिनटं झाले. 78 मिनटामधून 45 मिनटं मायनस करायचे तर या ठिकाणी 33 होतं आणि मग 5 तास ते 33 मिनिट असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 55वा प्रश्न, 90च्या सर्व विभाजकांची बेरीज. आता 90चे फॅक्टर काढायचे आहेत. 1 90, 2 45, 3 30, 5 18 आणि 6 15 असे त्याचे फॅक्टर येणार आहेत. सर्वांची बेरीज करायची. बेरीज केल्याच्यानंतर 234 हे त्याचं उत्तर येतं. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न, दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट काय येणार. शेवटून दुसरा येतो 1/4 आणि त्याची दुप्पट म्हणजे त्यालाही 2ने जर गुणलं तर 2ने या 4ला 2चा भाग गेला म्हणजे 1/2 उत्तर राहिलं. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा, रमेश व सुधाने एका वर्षाकरता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून दिली. आता या ठिकाणी एकच वर्ष असल्यामुळे ते वर्ष नाही घेतलं तरी चालते आणि मग त्याचं जर तुम्ही ही मुद्दल पकडली तर पहिल्या वेळेस पहिलं जे काही व्याज मिळतं आणि दुसरं जे काही व्याज मिळतं यांच्यामध्ये 500 रुपयांचा फरक येतो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 58 या ठिकाणी फक्त वजाबाकी होती, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर 59 नंबरचा प्रश्न आहे, ऋतुजाजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला तिने 50 रुपये दिले. टोटल 47 विद्यार्थी होते. मग 50 गुणिले जर 47 केलं तर 2350 रुपये हे तिने वाटलेले आहेत. 37 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले. याचा अर्थ 37 रुपये ते एक्स्ट्रा तिच्याकडे राहिलेले आहेत, म्हणून या दोघांची जर बेरीज केली तर 2387 असं होतं, म्हणजे तिच्याकडे 2387 रुपये असणार आहेत. प्रश्न आहे, 2,00,000 अधिक 72 शतक 38 दशक 13 एकक यांची जर बेरीज केली तर 2 लक्ष म्हणजे 2,13,000. सर्वांना माहिती आहे 72 शतक म्हणजे त्याच्यावर 2 शून्य जोडले, 38 दशक 1 शून्य जोडून 13 एकक जसेच्या तसे ठेवायचे. त्या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आणि बेरीज केल्याच्यानंतर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर एकचा प्रश्न, 2 दशक अधिक 3 एकक अधिक दशांश यांची माने आपण व्यवस्थित करून घेतले तर याचं उत्तर येतं 23.85. त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न, एकरी म्हणजे किती कागद असतात तर 480 कागद असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 63 नंबरचा, 2 संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 अशी असेल तर दुसरी संख्या कोणती यांचं देखील वजाबाकी या ठिकाणी करायचं होतं. वजाबाकी केल्याच्यानंतर उत्तर येतं त्याचं 38.361. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. 64व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, दशादशे 7 दरांनी 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे व्याज. अतिशय सोपा प्रश्न होता. 2 शून्य कट झाले. 50 गुणिले 7 गुणिले 3 याचा गुणाकार येतो 1050. पर्याय क्रमांक 4. 65वा प्रश्न पहा, त्या ठिकाणी एक त्रिकोणाकृती मैदान आहे. त्या मैदानाची बाजू दिली होती 100. टोटल परिमिती जर पाहिली आपण तर 300 झाले. अशा 5 फेऱ्या मारायच्या आहेत आणि 7 दिवस, आठवडाभर म्हणजे 7 दिवस. या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार येतो 10,500 मीटर आणि याचं किलोमीटरमध्ये होईल 10 किलोमीटर 500 मीटर. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न होता पहा,
पदावलीचं योग्य उत्तर असणारा पर्याय. आता याचं उत्तर आहे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 5 त्रिक 15 आणि 15 त्याचबरोबर 24मधून 12 गेले तर 12च उरतात आणि 12 आणि 15 किती होतात तर 27 होतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न होता पहा, खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप 360च्या 1/4 पटीपेक्षा कमी. 360ची 1/4 पट काढली तर 90 येतं आणि 90पेक्षा कमी विचारले म्हणून लघु कोण आहे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील 68वा प्रश्न. 68व्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे एका शाळेचं एकूण पट 1600 आहे. जर शाळेत 48% मुली होत्या तर मुलांची संख्या, मग 48% मुली होत्या तर मुलं किती असणार आहेत तर 52% असणार आहेत. मग याची डायरेक्ट टक्केवारी जर काढून घेतली तर 832 होतं. म्हणून पर्याय क्रमांक 2. 69 जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन्सिल, 12 रुपये 50 पैसे 2 यांचा जर गुणाकार केला तर 25 रुपयांचे काय झाल्या पेन झाले. 5.25 गुणिले 5 या दराने त्यांनी 6 पेन्सिल घेतलेल्या आहेत. यांचा गुणाकार केला तर 26.25 झाला आणि टोटल बिल विचारलेलं आहे म्हणून दोघांची बेरीज 51.25 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 70वा प्रश्न. 70व्या प्रश्नामध्ये अगोदर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी फ्रॅक्शन तयार करून घ्यायचं आहे. 1/3 या ठिकाणी रेखांकित भागाचंच काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 3/7 आणि या ठिकाणी मात्र 3/4 होणार आहे. या ठिकाणी 1/4 लिहिलेले मुलांनी, इथं 3/4 होणार आहे. आणि या सर्वांची जर बेरीज केली आपण तर सर्वांची बेरीज केल्याच्या नंतर आपलं उत्तर येतं पहा या ठिकाणी 127/84 पर्याय क्रमांक 1 जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 71वा प्रश्न. 2 समूळ संख्यांचा सामायिक अवयव हा 1 असतो आणि त्याचे दुप्पट विचारलेले आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 72वा प्रश्न. 72व्या प्रश्नामध्ये म्हटलं साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावलेली आहे. आता साधना विद्यालयाची जर आपण पाहिली तर 4 झाडे आहेत आणि ज्ञानदा विद्यालयाची 5 चित्र आहेत. मग 5 आणि 4 यांच्यामध्ये 1 चित्राचा फरक आहे. मात्र या ठिकाणी 1 चित्र म्हणजे 20 झाडे म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 73वा प्रश्न आहे वृक्षारोपण कार्यक्रमांक अंतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली. सर्व चित्र आपण जर मोजली तर 17 भरतात आणि प्रमाण आपल्याला 20 माहीत आहे. 17 गुणिले 20 केलं तर 340. त्यानंतर 74वा प्रश्न. 8,712 आणि 13,500 यांची जर बेरीज केली तर पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे. त्यानंतर 75वा प्रश्न. सोमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा बदलून म्हणजे 2,000चे 6 जर पाहिलं आपण तर 12,000 रुपये होतात आणि 100 आणि 50च्या समान नोटा म्हणजे 150 रुपये झाले. यांनी जर भागाकार केला तर 80 हे उत्तर येतं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 80. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.